आणि स्वतःच्या मतदारसंघात माननीय धनंजय मुंडे यांचं काय लक्ष आहे? हे राजस्थानी मल्टी स्टेट का काय आहे? याच्यावर एफआयआर झालेला आहे. कधीचा आहे हा? 2024चा एफआयआर आहे. 20,000 लोकांच्या ठेवी अडकल्या, 300 कोटी रुपयाच्या ठेवी बुडाल्या. 15 महिने झालं. फक्त चेअरमन अटक आहे. कोण चेअरमनचं नाव काय? बियाणी. एकटाच अटक. बाकी सगळे संचालक फरार आहेत. कस काय फरार राहतात धनुभाऊ? म्हणजे महादेव मुंडेला मारणारे माणसं 15 महिने 16 महिने फरार. 300 कोटी रुपये, ह्या 300 कोटी पैकी 250 कोटी रुपये हे फक्त आणि फक्त परळी तालुक्यातल्या लोकांचे आहेत. त्या 250 कोटी रुपयांच्या ठेवी थांबल्या. जवळजवळ 5-6 लोक स्वतःचा जीव सोडून दिलाय त्यांनी. याच्याकडे बघायला धनंजय मुंडेला लक्ष नाही. हे जे 15 महिन्यापासून, मी आता एसपींना बी बोलणार आहे, आयजींना बोलणार आहे, 15 महिन्यापासून संचालक फरार कस काय राहू शकतात? हे जे फरार. आणि एक शाळा आहे जणू ह्या चमूची, कॉलेज आहे, शाळा आहे, तिथून पैसे पुरवले जातात कोणाला? फरार आरोपींना. हे पोलिसांना सापडत नाही परळीतल्या किंवा बीड जिल्ह्याच्या पोलिसांना कस काय सापडत नाही? हे फक्त चेअरमन, ते जे काय नाव त्यांचं, बियाणी साहेब एकटे स्वतः आज जाऊन बसलेत, बाकीचे सगळे फरार. अरे काय तारा माणसाने, बीड जिल्ह्यातल्या माणसांनी जगायचं कसं हे सांगा ना मला तुम्ही. इकडं 5,000 कोटीला अडकलेत ज्ञानराधा, जिजाऊ, या मल्टी स्टेट. अजून एक कोणती आहे? लय आहेत महासाहेब यात. अरे ह्यांना लाजा वाटत नाही. जिजाऊंचं नाव देतात, महासाहेबाचं नाव देतात, ज्ञानराधा. अरे हे ज्ञानराधाचा हे कुठे? स्वतःच्या बायकोला 3-3 आणि 5-5 गाड्या बॉडीगार्ड लिहायला. गाडीच्या खाली उतरताना खुर्ची का काय ठेवायची, ते बारकी स्टूल, मग गाडीच्या खाली उतरायची यांची बायको. अशा पद्धतीचे वागलेत लोक हे. आणि ह्याचं कर्ज कोणी उचलले? सगळं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या शिफारशीवर हे 300 कोटीचं वाटोळं झालेलं आहे. माहितीये का? मला माहिती, मी माहिती घेतली आहे. सगळं वाटोळं यांनी केलं. याच्यावर अजून प्रशासक नाही. 15 महिन्यापासून गुन्हा दाखल होऊन गेलाय. का प्रशासक येत नाही? धनंजय मुंडे साहेब का प्रशासक येऊन देत नाहीत का? तर हे पैसे घेतलेले 3 कोटी, 2 कोटी, 5 कोटी सगळे बगल बच्चे हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे पिलावळे सगळी. आणि हे इतके खतरनाक आहेत हे काही लोक, म्हणजे मी सगळे नाही म्हणत, अशी टाळी वाजवणाऱ्यांकडून सुद्धा पैसे गोळा करीत होते. तृतीयपंथीय कोण पैसे गोळा करतात? म्हणजे हे खालचे कार्यकर्ते बर का, मी काय वरच्या ह्यांना म्हणत नाही. मग स्वतःचे कार्यकर्ते कोणाकडून पैसे गोळा करतात हे जे माहित. मग माझं म्हणणं आहे की 300 कोटीचा डल्ला मारून हे लोक फरार आहेत. यांचे दुकानं कसं काय चालू आहेत? यांचे व्यवहार कसे चालू आहेत? म्हणजे एकदम बिनदिक्कतपणे यांचे व्यवहार चालू आहेत. आणि यांच्या दुकानात जर कोणी गोरगरीब माय माऊली मागायला गेली की आमचे पैसे द्या, तर किती हसत. म्हणजे ह्या संचालकांचे व्यवहार चालू, यांचे दुकानं चालू. मग पोलिसांना ह्यांचे घरदार, घरातले लोक बिका आणून पोलीस स्टेशनला बसता येत नाही. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.